नमस्कार. लाईफ लेन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो आत्ता 1-2 दिवसापूर्वी काय झालं, माझ्या पायाला जरा फोड आले होते. नवीन चप्पल घेतली आणि चप्पल आपण म्हणतो ना चावली, तर त्याच्यामुळे दोन्ही साईडला फोड आली होती आणि पूर्ण ते लाल होऊन मला चालण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येत होता. आणि मी नवीन चप्पल म्हणजे क्रॉक्स घेतले होते, की पावसाळ्यासाठी ते जातील योग्य म्हणून. तर आता मी काय केलं, ते दुखत होतं पाय म्हणून त्याला थोडंसं असं बँडेज लावलं आणि त्याच्यावर सॉक्स घातले आणि सॉक्सवर क्रॉक्स घातले. तर ते ना एवढं कॉमेडी दिसत होतं एकदम. पण मग मला दुखत होतं म्हणून माझ्यासाठी कम्फर्ट जास्त महत्त्वाचा होता. मग ते घालून मी घराच्या बाहेर पडले आणि मग असं 1-2 लोकं असे बघायचे, की काय प्रकार केलाय म्हणून जोकरसारखं दिसतंय. आणि एक बाई तर मला तोंडावर हसली. असं तिने माझ्या पायांकडे बघितलं आणि माझ्याकडे बघून हसली. सो थोड्या वेळासाठी मला राग आला आणि पण मी शांत विचार केला, तर याच्यातून मला 2 गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट ही, की तुमच्या कृतीबद्दल लोकं जेव्हा तुम्हाला जज करताय, तर ती गोष्ट कधी पर्सनली घ्यायची नाही. कारण त्या कृतीमागची जखम त्यांना माहिती नाहीये. ती फक्त तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ती पर्सनली न घेता, न राग येऊ देता, जस्ट लेट गो करायचे. ठीक आहे, इट्स ओके. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या पार्टीच्या जागेवर आहे, म्हणजे की समोर एखादी अशी काहीतरी गोष्ट दिसतीये, घडतीये, तर तेव्हा थोडं पॉज घ्यायला शिकायला पाहिजे. इन्स्टंट रिएक्ट करून किंवा इन्स्टंट जज केल्यापेक्षा, अशी एक गोष्ट दिसतीये किंवा कोणीतरी वेगळं काहीतरी वागतंय, तर याच्यामागे काहीतरी त्यांचं कारण असू शकतंय, काहीतरी दुःख असू शकतंय. तर हे पॉज घेऊन थोडंसं आपण सिम्पतीने त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. थँक यू.